चर्चा होऊ लागली आहे. थोड्याच वेळामध्ये सेमीफायनलची मॅच जशी चालू होईल, रबाड आम्ही आपलं लक्ष वेधन कुपनची आपण वाटायचे आहेत. आजच्या दिवसामध्ये एका भाग्यवान विजेत्याला आपण देणार आहोत, ते अर्थातच सायकल. रॉयल एंट्री. चला संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्यात. अंपायर्स आपण देखील खेळाडूंच्या आधी तुम्ही दाखल व्हाल आणि तदनंतर दोन्ही संघाचे 12वे. दोन्ही संघ आपल्या 12व्या खेळाडू येणं गरजेचं आहे. ही रॉयल एंट्री पंचांची पाहायला मिळते. या मॅचचे ऑफिशियल्स मैदानाच्या दिशेने दाखल होत असताना पाहायला मिळतात. एका बाजूला मिलिंदजी बाबरेकर आणि त्यांच्या साथीला राजेजी टेंबे यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. एक फायर शो होत असताना पाहायला मिळेल. ही आकर्षक ट्रॉफी आणि ट्रॉफीच्या जवळून हे दोन बॅटर दोन्ही बाजूने मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. थोड्याच वेळामध्ये चला फोर फिटनेस मानेसारखा टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. सुहास करे आणि त्याच्या साथीला बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय हा फायर शो. कळंबोली प्रीमियर लीग 2026 आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळते. रामदासराव प्रतिष्ठान या टीमचे ओपनिंग बॅटर मैदानावरती दाखल झाल्यात. रेड कार्पेट वरून ही जिथे एक रॉयल एंट्री या खेळाडूंची पाहायला मिळाली आहे. चला मी लक्ष वेधेन. फोर फिटनेस मानेसारखा टीम चला त्वरित आपण दाखल व्हा. मॅचला सुरुवात होईल. चला घाई करा. लाईनअप मध्ये संघ खेळाडू लाईनअप मध्येच येतील मैदानावरती. ही कळंबोली क्रिकेटची शिस्त आहे. चला घाई करा. आघाडीची जोडी मैदानावरती आल्या. दोन्ही टीम आपला 12वा प्रतिनिधी येणं बंधनकारक आहे. थोड्याच वेळामध्ये चला अविनाश भारद्वाज कृपया संपर्क साधा. लकी ड्रॉचे कुपन आपण देणार आहोत. ते कुपन जिथे तुम्ही बसलात तिथे काही व्हॉलंटियर्स तुमच्या सोबत येतील आणि ते तुम्हाला देतील. हॅलो सामन्याला सुरुवात होईल. आघाडीची जोडी सहा ओव्हरची मॅच राहील. याच्याकडे लक्ष वेधूयात. 6 षटकांचा सामना आहे. 6 षटकांची लढत. रामदासराव प्रतिष्ठानचा खेमा तुम्ही पाहताय. हा डगआउट तुम्हाला स्क्रीनवरती आघाडीची जोडी मैदानावरती सुहास करे आणि त्याच्या साथीला विष्णू बिचुकले. हे पहा सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये परेश कडके ज्याच्या बॅटमधून 120 धावा आल्या. संतोष मदने 111 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 5 मॅच मध्ये दोन्ही खेळाडूंनी बनवल्यात. 4 मॅच मध्ये सचिन. पहिला बॉल सेमीफायनल नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू दिशाहीन राहिलाय. गोलंदाजी मार्कमध्ये शशी पाहायला मिळतोय. खरं तर सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूंची यादी आमच्यापर्यंत आहे. परेश कडके 120 धावा हे त्याच्या नावावरती पाहायला मिळाल्यात. त्याच्या पाठोपाठ त्याच्या खालोखाल संतोष मदने त्याने 5 मॅच मध्ये 111 धावा बनवलेल्या आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल जो दिशाहीन राहिला अवांतर होता. सुहास करे कट केला. पहिला बॉल फेस करत असताना या मॅचची सुरुवात दमदार शानदार दर्जेदार चौकार. फॅन्टास्टिक स्टार्ट बाय सुहास करे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल कट केला त्याने. चौका ठोकलाय. 5 धावा धाबलकावर. शशीचा पुढचा बॉल आडवा बॅटने बैठक. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कॅच ड्रॉप. राकेश होते त्या ठिकाणी. सुहास करेला जीवदान मिळणं ही बाब पथ्यावरती पडू शकते. हिम्मत हारलेला नाहीये तो खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये सातत्याने चांगले प्रदर्शन करतो तो.
न हारता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं. या खेळाडूचे प्रयत्न नेहमीच चांगले राहिलेत. 6 धावा धावफलकावरती आहे. झेल ड्रॉप झालाय. पुढचा बॉल खुलातला चेंडू होता. बॉटमहँडचा वापर चांगला केला. बॅटचा चेहरा लवकर खुला केला. सिंगलचा प्रयत्न होता. आणखीन एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. विष्णू बिचुकले सातत्याने चांगले स्ट्रोक खेळतो. हार्ड हिटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आज सेमीफायनलच्या मॅचमध्ये त्याचं प्रदर्शन तितकंसं महत्त्वाचं राहणार आहे. कळंबोली प्रीमियर लीग 2026 सीझन 6 तुम्ही पाहताय. महत्त्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विदिन 30 मिनिट्समध्ये 5 ओव्हर तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. 35 मिनिटामध्ये 6 ओव्हर तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. आडवा बॅटने ऑन साइडला विष्णू बिचुकले तुटून पडलाय. गोलंदाजावरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. कडक स्ट्रोक ऑन साइडला सीमारेषेच्या बाहेर. षटकार आलाय. आणखीन एक तडाखा लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने. आउटफील्ड पास. रन मिळतील 4. विष्णू बिचुकले च्या बॅटमधून आला चौकार. अगदी सीझन 4 बिग बॉस मध्ये तुम्ही अभिजित बिचुकलेना पाहिलं, परंतु आज विष्णू बिचुकलेला तुम्ही पाहताय. हा खेळाडू थांबायला तयार नाही आहे. 16 बनल्या. 3 बॉल 10. विष्णू यावेळेला ऑन साइडला जस्ट अ फ्लिक टॉप द रिच. क्षेत्ररक्षक नवनाथ चेंडूच्या खाली. खूनी पंजा. झेल टिपला. फलंदाज बाद. ॲक्शन रिप्ले पीडीसीच्या माध्यमातून जर का तुम्ही पाहाल ना, झेल टिपल्यानंतर ज्या पद्धतीने हे दर्शवलं होतं नवनाथने. ॲक्शन रिप्ले पहा. हा बॉल स्लोवर वन होता. पिक करण्याचा प्रयत्न. मनगडं वळवली, परंतु अगदी त्याच वेळेला नवनाथ वेगाने आले. अंडरम क्रिकेटचा बेताब बादशाह, रफ्तारचा राजा. झेल टिपल्यानंतर हात तसेच घेऊन गेला तो. एक भिंत आहे ऑन साईडला उभी राहिलेली. खरं तर त्याच्या समोर उभे राहिल्यानंतर ही भिंत वाटते आणि तो बाउंड्री लाईन ही भिंतीचं कामकाज करतो. चांगला झेल त्याने टिपला. 16-1 पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2 बॉल 5 वरती सुहास करे नॉट आउट बॅटिंग करतात. धावफलकावरती 16 एक फलंदाज बाद. माझे लकी ड्रॉचे कुपन आहेत ना, ते तुम्ही तुमच्याकडेच ठेवा. थोड्याच वेळामध्ये आम्ही सांगू तुम्हाला एक्झॅक्टली कुठे ड्रॉप करायचे आहेत. प्रेक्षक वर्ग आम्ही तुमचं लक्ष वेधतोय. आणि रबाडा कृपा संपर्क साधा व्यासपीठाच्या समालोचन कक्षाजवळ. धावफलकावरती 16 एक फलंदाज बाद. अंकित रावतला इन्व्हाइट करण्यात आलं. गोलंदाजी मार्कवरती त्यांना आपण पाहत आहे. धावफलकावरती धावा जिथे मात्र 16 बनल्यात. एक फलंदाज बाद झालाय. या लकी ड्रॉच्या कुपनवरती तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकायला विसरू नका. हलक्या हाताने खेळला क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट चक्रवर रिझन मधून सिंगल येत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती 17 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. सतराला 1. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. एक फलंदाज बाद झालाय. लकी ड्रॉचे जे कुपन आहेत ना, त्याच्यावरती तुमचं संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर टाकायला विसरू नका आणि ते लकी ड्रॉ फोल्ड करा. उजव्या बाहेरचा बॉल इथे व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. मिलिंद सर पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. थोड्याच वेळामध्ये जय हनुमान LIGच्या डगआउटच्या समोर एक ब्लॅक स्क्रीन आहे, साईड स्क्रीन आहे आणि तिथे तुम्हाला ड्रॉप बॉक्स ठेवण्यात येईल आणि तिथेच तुम्हाला ते कुपन आहेत ना ते ड्रॉप करायचे आहेत. व्यासपीठाच्या जवळ नाही, समालोचन कक्षाच्या जवळ नाही. पुढचा बॉल उजव्या बाहेर होता. लटकट करण्याचा प्रयत्न रोशन साळुंके यांना तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. उजव्या बाहेरचे बॉल थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत आहेत. अजित नरळे
अजित नाळे यांना देखील तुम्ही पाहणार आहात, त्यांचे कुपन्स ड्रॉप करण्यात येत असताना पाहायला मिळतील. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. धावफलकावरती 18 आहेत. एक फलंदाज बाद अंकित रावत. खोलातला बॉल इथे पुन्हा कव्हर्सला केले, क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल अर्जित करण्यात येते. स्ट्रायकर इकडे तिथे थ्रो केला ना जिथे सुहास करे धावत होता. चांगली रनिंग बिटवीन विकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. 3 बॉल 6 वरती तो नॉट आउट. पहा, जे काही मी लक्ष वेधतो ना, रबाडा जे काही कुपन्स आहेत ना ते तिथेच ड्रॉप झाले पाहिजेत. प्रेक्षक वर्गाने तिथे स्वतःहून जाऊन आपले कुपन्स ड्रॉप करायचे आहेत. आणि तिथे असणारे काही मान्यवर किंवा प्रेक्षक वर्ग एक चेअर अवेलेबल करून द्या. 19ला 1. रिवर्स केला, बॅटची आतली कडा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, रन्स मिळतील 4. सुहासच्या बॅटमधून चौकार. तिथे बॅनरच्या समोर काही प्रेक्षक वर्ग बसलेत. दादांनो, तुम्ही एक कृपया एक चेअर दिलात तर बरं होईल. ब्लॅक स्क्रीनच्या समोर, रबाडा ब्लॅक स्क्रीनच्या समोर ठेवा, अगदी मधोमध दिसायला हवी ती. धावफलकावरती 23 आहेत. एक फलंदाज बाद. आडव्या बॅटने स्लॉक स्वीप केलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोचले होते. क्षेत्ररक्षक तोच, क्षेत्रही तेच, परंतु एंड बदलला. कॅच पुन्हा एकदा सुहास करेचाच ड्रॉप झालाय. सुहास करेला 2 जीवदान, क्षेत्ररक्षक तोच. विरुद्ध दिशेने जात असताना हा ऍक्शन रिप्ले पहा. प्रथमतः लेफ्टी बनला होता तो, तदनंतर स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, लीडिंग एज घेतली आणि हा धावता झेल. इथे धरणीला दान. समोरच्या बाजूला तुम्ही पाहताय तिथे लकी ड्रॉचं कुपनचं बॉक्स, जो ड्रॉप बॉक्स ठेवण्यात आल्यात. अंकित रावत 5 बॉल 8 धावा. 24ला 1. उजव्या शीच्या बाहेर लोअर फुल डोज होता. शॉर्ट ॲक्सचा कव्हरला. इथे घडतंय तरी काय, रॉंग एंडला थ्रो. रन्स झालेले नाहीये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ संपला. 24 बनल्यात. एक फलंदाज बाद. 6 षटकांची मॅच. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24ला 1. रामदास शिवाय प्रतिष्ठान प्रथम बॅटिंग करत असताना. संदीपजी खलाटे साहेब यांचा आम्ही विशेष करून आभारी आहोत. या कळंबोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून खरं तर त्यांनी केवळ 1 ते 2 दिवसामध्ये हे ड्रेस कोड्स या खेळाडूंसाठी अवेलेबल करून दिले. परंतु त्याच वेळेला पंच, समालोचक, आमचे स्कोरर त्यांनाही अधिकचं खुश केलं. त्यांचं दालन आहे प्रदीप स्पोर्ट्स. आणि प्रदीप स्पोर्ट्स म्हटल्यानंतर अगदी सर्वाधिक प्रसिद्ध असं हे दालन तुम्हाला क्रीडानगरीच्या अगदी शेजारी पाहायला मिळतं. 24ला 1. गोलंदाजी मार्कमध्ये फेरबदल होईल. स्क्रीनच्या समोर जास्तीची गर्दी नको. कुपन टाका आणि तिथून शेजारी बाजूला व्हा. सायकल स्पर्धा संपल्यानंतर दिली जाणार आहे. प्राइज डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर हे कुपन काढलं जाईल. मालिकावीराची बाईक दिल्यानंतर हे कुपन काढलं जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रेक्षक वर्ग जवळपास गर्दी करूच नका. धावफलकावरती 24. एक फलंदाज बाद. 24ला 1. धावफलकावरती 12ची धावगती पाहायला मिळते. वैष्णव निंबाळकर हा बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेईल. आदरणीय उमेश शेठ खानावकर साहेब यांच्या माध्यमातून आयवा कॅटसाठी प्रत्येक प्रेक्षक वर्गाला 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. अजूनही संधी गेलेली नाही आहे. झेल टिपा 500 रुपयाचा कॅश प्राईज तुम्ही घेऊन जा. काल 200 होतं, आज पारितोषिक वाढलंय. उजव्या शीच्या बाहेर लटकट केला. क्षेत्ररक्षक धावतात. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध सुईमधून धागा अलगत काढावा त्या रीतीने ठोकलाय चौकार. अरे एकटाच लढतो हा खेळाडू. 7 बॉल 15 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. हाथी घोड़े तोप तलवार है, फौज तो तेरी सारी है, मगर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. भारी पडतो हा खेळाडू. पुढे सरसावला.
इनफिल्डला भेदणारा ओव्हर द इनफिल्ड केलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉफ्टेड ऑफ राईट. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येईल. धाव फलकावरती 29. एक फलंदाज बाद. वैष्णव निंबाळकर, रोशन साळुंके 3 बॉल 1 वरती नॉट आउट बॅटिंग करतात. धावा आलेल्या नाही आहेत. युवा चेहरा आहे रोशन साळुंके. तो स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा. कमी गतीचा बॉल होता. लिडिंग एज घेतली आहे. नशिबाची साथ. मिळतील धावा 4. हा येतोय खणखणीत दणदणीत चौकार. पुढचा बॉल. यावेळेला लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये. शशी जाधव टीमचा कॅप्टन. चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप. सेमीफायनलची मॅच चालू आहे. फोर फिटनेस माने सरकार टीम. अद्याप 3 कॅचेस ड्रॉप झाल्यात. 3 झेल सुटलेले पाहायला मिळाल्यात. परिस्थिती बिकट असते ना त्यावेळेला आवर्जून आपण या बिकट परिस्थितीमध्ये कर्णधाराचा धावा करतो. कॅप्टनकडून देखील चुका झाली आहेत. संघाच्या धावसंख्येमध्ये भर. 34ला 1. तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. 5 बॉल 10 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. वैष्णव निंबाळकर करेल तर करेल काय. एका षटकामध्ये 2 कॅचेस ड्रॉप झाल्यात. प्रयत्न चांगले केले त्याने विकेट घेण्याचे. धाव फलकावरती धावा बनल्या त्या 34. आडवा बाटणे घेण्याचा प्रयत्न. लिडिंग एज. नशिबाची साथ. बॅट हातातून निसटली. धाव मिळाल्या त्या 4. येतील मांगे मोर. रन्स मिळतील 4. थँक्यू बॉबी. पाणी जाऊ द्या त्वरित मैदानावरती. बॉबी. सुहास प्रे हवाय का. खरं तर मी लक्ष वेधेन सर्वांचंच. आज सुहास करेला तुम्ही पाहाल ना तर त्याला डॉक्टरने सांगितलंय की तू खेळू नकोस म्हणून. हातातून बॅट त्याच्या निसटली. त्याला पहा तो मैदानाच्या आतमध्ये कळंबोली प्रीमियर लीग खेळतोय. एकदा जोरदार टाळाव द्या सुहास करेसाठी. रामदास प्रतिष्ठान या टीम साठी तो लढतोय. संघाचा नेता मैदानावरती बॅटिंग करतोय. 38 बनल्या. 1 फलंदाज बाद. पाणी मैदानाच्या आतमध्ये गेलंय. आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात. परंतु त्याआधी या मानाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या अभिमानाच्या आपली परंपरा आणि अनुशासन जपलेल्या या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. पाणी जाईल मैदानावरती. ब्रेक घेऊयात. असा गेलो आणि असा आलो. की सध्याच्या घडीला 40%च्या क्रिकेटमध्ये खूप चांगलं ज्यांचं प्रदर्शन नेहमीच आपल्याला पाहायला मिळालंय. मग राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो किंवा क्रिकेटचं मैदान असो, ज्यांच्या नावाचं सातत्यानं चर्चा आपल्याला पाहायला मिळाले. आदरणीय मनोहर शेठ म्हात्रे साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य मंचावरती करूयात. खरं तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आमच्या विनंतीला मान देऊन आवर्जून या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाली ते सन्माननीय मनोहरजी म्हात्रे साहेबांचा हा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आणि हा स्वागत सत्कार आदरणीय विजयजी खानावकर साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा स्वागत सन्मानाचा सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. आपला अमूल्य वेळ खर्च करत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली असे सन्माननीय मनोहरजी म्हात्रे साहेब यांचा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब, सन्माननीय किशोर शेठ खानावकर साहेब आणि सन्माननीय महेशजी पाटील साहेब या तीनही मान्यवरांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती. मनोहर शेठ म्हात्रे साहेब खरं तर एक उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज देखील आहेत. 40+ क्रिकेट आज देखील त्यांच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचं खेळलं जातं. 38ला 1 आणि त्यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. 38ला 1. 38ला 1. पुढचा बॉल. अंकित रावत पहिलाच बॉल. स्वागत केलं गोलंदाजाचं. भव्य स्वागत. स्वाग से करेंगे सबका स्वागत. ठोकला चौकार.
44 धाबा फलकावरती आहेत. ऍक्शन रिप्ले पहा या बॉलवरचा. उजव्या शीच्या बाहेर होता, कट केला, अगदी रूम दिला होता. उजव्या शीच्या जास्तीचा बाहेर निघणारा बॉल. 42 धाबा फलकावरती. 42 ऑन दी बोर्ड. 42 ला एक. रिव्हर्स केला, उंच गेला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. यावेळेला जजमेंट चांगला आहे. झेल त्याच क्षेत्ररक्षकाने टिकला. राकेशच्या माध्यमातून झेल टिपणार आला फलंदाज रोशन साळुंके बाद. इरादे लाख बनते बनकर बिखर जाते. इरादे लाख बनते बनकर बिखर जाते. शिर्डी वही जाते है जिनको साई बाबा बुलाते. साईबाबांचं हे गीत तुम्ही ऐकलात. खरं तर ईशान किशनची मला आठवण होते, कारण ज्या ज्या वेळेला साईबाबांचं मी गीत ऐकतो. परवाच्या दिवशी काय बॅटिंग केली होती त्याने. अगदी दर्जेदार सामना झाला 206चा पाठलाग करताना. किंवा कालच्या मॅचमध्ये देखील त्याचा चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. आणि तो म्हणतो की माझे जे काही सामने आहेत ना, तर याच साईबाबांच्या भरोशावरती राहतात. नवीन बॅटर मैदानावरती सागर सुतार. 9 बॉल 20 वरती सुहास करे नॉट आउट बॅटिंग करतोय. 42 ला 2. 42. सागर मैदानावरती आल्यात. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल येते राकेश. चांगला थ्रो पाहायला मिळाला. 2 कॅचेस ड्रॉप झाले, परंतु तदनंतर कमबॅक चांगलं केलं त्याने. धावफलकावरती धाबा 43 आहेत. 43 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 43 ला 2. चांगल्या दर्जाचा खेळ. अजूनही 15 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 षटकांची मॅच आहे. सुहास करे जर का आणखीन काळ मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर प्रतिस्पर्ध्यावरती हल्ले चढवण्यासाठी तो काही कमी नाही आहे. चांगल्या दर्जाची मॅच पाहायला मिळते. सेमीफायनल मैदानावरती चालू आहे. एक मात्र अर्धशतक जे या स्पर्धेच्या माध्यमातून आलं ते होतं अर्थात परेश कळकेच्या बॅटमधून. हरिदास पुजारीने एक निर्धाव षटक टाकलं. अक्षय भुसारे आणि परेश नाटेकरने एक विकेट हॅट्रिक घेतली. त्याच वेळेला अविनाश भारद्वाज 6 विकेट हॉल तो पाहायला मिळाला. इनसाइड आउट. डीप ॲक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. थ्रू दी कव्हर ठोकला इथे चौकार. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आहे. 2 फलंदाज बाद झालेत. अविनाश भारद्वाज 4 वाजता तो बॉक्स तुम्हाला घेऊन यायचा आहे. प्रेक्षक वर्ग 4 वाजेपर्यंत तुम्हाला त्यामध्ये चिठ्ठी टाकायची आहे. यावेळेचा बॉल इथे मात्र रिव्हर्स केला. सीमारेषेच्या बाहेर. सुहास करेची बॅटिंगचा दबदबा. मटकीला मोड नाही आणि या खेळाडूच्या खेळाला तोड नाही. चौकार. घेऊ रामदास शिवा प्रतिष्ठान या टीमच्या अर्धशतक 51 बनल्यात. फलंदाज बाद. आणखीन धक्का लागलाय. 51 ला 3रा फलंदाज सुहास करे चांगली बॅटिंग करत होता, परंतु तो इथे बहुतोय बाद. पुन्हा एकदा आपण आमच्या मुख्य मंचाकडे वळतो, ज्यांचं काही क्षणापूर्वीच या ठिकाणी शुभागमन झालंय.
नवी मुंबई पोलीस दलातील सन्माननीय नवनाथजी लवटे साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय विनायकजी मेळवणे साहेब यांचं मात्र या मुख्य मंचावरती शुभागमन झाले. मी अजयजी सूर्यवंशी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित नवी मुंबई पोलीस सन्माननीय विनायकजी मेळवणे साहेब यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करावा. आदरणीय विनायकजी मेळवणे साहेब नवी मुंबई पोलीस या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या समेत या ठिकाणी जुडले गेलेत आणि त्यांचा हा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा अजयजी सूर्यवंशी साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती आपण पाहतोय. यानंतर अजयजींना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय नवी मुंबई पोलीस नवनाथजी लवटे साहेबांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य मंचावरती करावा. सन्माननीय नवनाथजी लवटे साहेब नवी मुंबई पोलीस सेवा दलामध्ये कार्यरत असताना सातत्यानं या मैदानावरच्या प्रत्येक स्पर्धेसाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा हा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. वेलकम, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 52 धावा धावलकावरती पाहायला मिळतात. 3 फलंदाज बाद झालेत. 52ला 3. अक्षय सावंत पहिलाच बॉलवरती आक्रमण केलंय. अंकित रावत चेंडूच्या खाली आणखीन एक झेल ड्रॉप. अद्याप या मॅच मध्ये 4 कॅचेस ड्रॉप झाल्यात. 4 कॅचेस ड्रॉप झाल्या. एक स्वतः कॅप्टन, 2 राकेश, आता अंकित रावत. 3 क्षेत्ररक्षकाकडून चुका वारंवार होत आहेत. 53ला 3 आहेत. धावाही येत आहेत. विकेटी जास्तीच्या गमावल्या गेलेल्या नाही आहेत. सागर सुतार आणि अक्षय सावंत ही जोडी मैदानावरती आहे. कॅप्टन आउट झालाय. संघाचा नेता बाद होत असताना पाहायला मिळाला. वैष्णव निंबाळकर गोलंदाजी मार्क वरती जिथे मैदानाच्या आतमध्ये चांगले कामकाज तो करतोय. यावेळेला उजव्या यशीच्या बाहेर ठेवला, बाहेर काढला होता बॉल. दिशाहीन राहील. गोलंदाजाला दंडित करण्यात येत असताना पाहायला मिळते. राजेजी टेंबे इशारा येत असताना पाहायला मिळतो. अवांतर धाव. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळते आहे. अतिरिक्तच्या मदतीने 54 बनल्यात. 3 फलंदाज बाद. उजव्या यशीच्या बाहेर रूम दिला, कट केलाय. एक्स्ट्रा कव्हरला नवनाथ होते. एकाच हातामध्ये चेंडूला त्यांनी फील्ड केलाय. संघाच्या धावसंख्येमध्ये आणखीन भर पडतीये. 56 धावा धावलकावरती आहेत. संपूर्ण कळंबोलीमध्ये माथाडी कामगारांचं वास्तव्य सर्वाधिक आहे. अक्षय सावंत याच्यासाठी पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकारासाठी स्वर्गीय संभाजी वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेला कॅच इथून घडते तरी काय. कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळते. आणखीन एक जीवदान. 5 कॅचेस ड्रॉप झाल्यात. मला असं वाटतं ना की आउट झालेल्या खेळाडूंच्या गिणतीपेक्षा जास्तीची कॅच सोडलेल्या खेळाडूंचीच गिणती जास्तीची करावी लागते. वेस्ट साईड पाहिली जाईल. वेस्ट साईड अक्षय सरोदे आणि अरविंद ढेकळे. आज जन्मदिवस आहे त्यांचा. बर्थडे बॉय. आणि एक गोष्ट आवर्जून गेले मी अनेक वर्ष पाहतोय ना, 5 वर्षामध्ये आपण पाहिली ही स्पर्धेचा शेवट हा 26 जानेवारीलाच होतो. त्याचं कारण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि सर्वाधिक मोठं कारण अरविंद ढेकळेचा जन्मदिवस. नो बॉल. फ्रीचा बॉल. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. 58 धावा धावलकावरती. ऍक्शन रिप्ले पहा. वेस्ट साईड जास्तीची होती आणि त्या कारणासह इथे नो बॉल घोषित केलेला पाहायला मिळतो. 58 धावा धावलकावरती आहेत. 5वे षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. फायनलची मॅच केवळ बाकी राहिली आहे. इथून पुढे खूप साऱ्या चर्चांना उधाण आलं. 4 दिवसाची स्पर्धा. यावेळेचा बॉल फटका बसलाय. फ्री हिटचा बॉल होता. हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. सिंगल मिळेल. धावलकावरती धावा जिथे मात्र आपण पाहिल्या तर 59 आहेत. 3 फलंदाज बाद झाल्यात. अरविंद ढेकळेचा मी नुकताच उल्लेख केला होता. खरं तर त्याच्या आयुष्यामध्ये 26 जानेवारीला आणि बड्डेच्या दिवशी त्याने बाईक जिंकलेली पाहायला मिळाली. कळंबोलीमधला एक मात्र खेळाडू आहे, परंतु ती नाईटच्या स्पर्धेमध्ये त्याने बाईक जिंकलेली होती. पुढच्या वर्षी विराज खानावकरांनी जरूर सांगितलंय, आश्वासन दिलंय. यावेळेला समोर केला. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. लॉंग अँड स्ट्रॉंग अँड हँडसम.
मॅसिव्ह षटकार. पदाधिकारी त्या ठिकाणावरती होते. ही कॅच नव्हती दादा, 500 रुपये होते. उमेश शेठ खानावकर साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये आयवा कॅच साठी आहेत. खोलातला बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, परंतु तो पाहत राहील बॉल किती लांब जाईल. लगातारचे 2 बॉल 2 षटकार. सागर सुतारचा झेल ड्रॉप झाला होता. याआधी आपण पाहिलं 6 बॉल 17 वरती तो नॉट आउट. 71 धावा धावलकावरती आहेत. 71 धावा धावलकावरती बाला मिळाल्यात. कॅचेस ड्रॉप झाल्या, त्याचा मोबदला अगदी चांगलाच उचलवलाय दोन्ही बॅटरने. खरं तर उमेश शेठ खानावकर साहेब यांचा मी उल्लेख करत होतो. कालच्याच दिवशी ज्यांनी अक्षय सरोदे यांच्याकडे 4,000 रुपयाची कॅश प्राईज दिली आहे. आयवा कॅचसाठी काल 200 रुपये होते. 2 प्रेक्षक वर्ग मिळाले ज्यांनी कॅच टिपली, ज्याच्यामध्ये राजनजी सोना एक छोटा मुलगाही मिळाला होता आपल्याला. त्याने आयवा कॅच टिपली. 200 रुपयाचा अगदा तो राहिला, परंतु आजच्या दिवसामध्ये अद्याप एकही प्रेक्षक लाभलेला नाही आहे. स्वप्नील वाघमोरेंनी एक झेल टिपला होता काल. 71ला 3. येणारे बॉल राहिले 6. स्ट्रायकर एंडला अक्षय सावंत. शेवटचा चेंडू, शेवटचं षटक. गोलंदाजी मार्कवरती. प्रशांतचा पहिला बॉल, काय स्वागत केलंय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे. मंगेश बागलने झेल टिपला. फलंदाज क्रमांक 4 बाद. एकाहत्तर धावा धापलकावरती आहे. 4 फलंदाज बाद आलेत. अरविंद ढेकळे स्वतः जन्मदिवस आणि त्याच वेळेला ही स्पर्धा देखील एन्जॉय करतायत. मला वाटतं ना, खऱ्या अर्थाने योगेजी वाघ आपण अरविंद ढेकळेंना कळंबोली प्रीमियर लीग असल्यावरती केवळ जर्सीमध्येच पाहतो. आज व्हाईट अँड व्हाईटमध्ये ते पाहायला मिळतात. 71ला 4. यावेळेला समोर केला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय रोशन. झेल इथे राकेश होते, झेल ड्रॉप झालाय. आज मला वाटतं देव तर द्यायला येतोय, परंतु आज फाटकी झोळी जास्तीची आहे. देवाला द्यायला आणि पदर नाही आहे घ्यायला. कॅचेस ड्रॉप झाल्यात. 72ला 4. धावलकावरती 72 आहे. 4 फलंदाज बाद. शेवटचा आणि अंतिम षटक. प्रशांत. गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळत आहेत. परेश कडके पुन्हा एकदा आपल्या सोबत जॉईन होतोय. स्वप्न भंगलं. खरं तर अनेक खेळाडूंचे स्वप्न भंगल्या, त्यामध्ये मनी राहिला. मनीने तर आश्वासन दिलं होतं, जरी ही स्पर्धा मला जिंकणं गरजेचं आहे. पहिल्याच प्रयत्नात तो पहिला बाहेर गेला. रामा पहिला बाहेर गेला होता. साहिल उलवेकर आणि रामा पहिला बाहेर, तदनंतर मनी बाहेर. कोलातला बॉल सरळ केला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक नवनाथ. चेंडूवरती येतील, सिंगल येते. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. संघाच्या धावसंख्येमध्ये भर 73 बनल्या. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिला जिथे पाहायला मिळालं DDSR ग्रुप संघ बाहेर गेला. तदनंतर जयनमान LIG संघ बाहेर गेला. तदनंतर पूजा डायनॅक्सिस सेंटर, श्री मित्र मंडळ, अशा प्रकारे संघ एक शहीद भगतसिंग, एक महाकाळ ग्रुप, दोस्ती 11 अनेक संघ बाहेर गेले. कोलातला बॉल, क्षेत्ररक्षक स्वतः चेंडूवरती वेगाने डायरेक्ट हिट. गोलंदाजाने डायरेक्ट हिटला मारला होता. नेम लागला, गेम झाला नाही, परंतु इथे घडतंय तरी काय. धावा एक्झॅक्टली किती मिळतील? 3 तर पळून पूर्ण केल्यात. 4थीचा प्रयत्न झालेला नाही आहे. पंचांच्या माध्यमातून धाव कंप्लीट झालेल्याचा इशारा आलाय. धावफलकावरती धावा या 3 कंप्लीट झाल्या का अंपायर? या DRA ची मागणी. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम
सभापती करण्यात येईल. अरविंद ढेकळे, अक्षय सरोदे, सौदी यांचं कामकाज आता वाढेल. त्र्याहत्तर बनल्या, 4 फलंदाज बाद झालेत. परेश खडकेला आपण पाहतो. रॉयल संघाचा सर्वाधिक जास्त सपोर्ट ज्या खेळाडूला होतं असतं, परंतु त्याने अपेक्षा भंग केल्या आज प्रेक्षक वर्गाच्या. विश्वाजी पाटील यांना तुम्ही पाहताय. बाळादा चविष्ट आणि रुचकर जेवण ज्यांच्या हातून या कळंबोलीकरांनी खाल्लं, तेच आमचे एक रुचकर आणि चविष्ट जेवण बनवणारे आणि रॉयल स्पोर्ट्स कळंबोलीचे स्वतः एक महत्वाचं व्यक्तिमत्व. 73 बनलेले आहेत. 4 फलंदाज बॉल बाद. या बॉलचा रिझल्ट येणं बाकी. नॉट आउट बॅटर. 3 धावाही कंप्लीट होतील. बॅटरी नॉट आउट. 76 धावा धावलकावरती. 4 फलंदाज बाद. 2 बॉलचा खेळ बाकी. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून एक फायनलचा सामना केवळ शेष राहिला आहे. अविनाश भारद्वाज 4 वाजता कुपनचा बॉक्स येऊ द्यात. हा बॉल उजव्याशीच्या बाहेर पाहायला मिळाला. थेडी यशांच्या पाठीमागे ट्रॅव्हल झालाय. लेग बाईस. प्रेक्षक वर्ग, आम्ही आपलं लक्ष वेधतोय. शेवटची 5 मिनिटं आहेत. तुम्हाला दिलेली कुपन्स हे लवकरात लवकर ड्रॉप करायची आहेत. 77 धावा धावलकावरती आहेत. शेवटचा 1 बॉलचा खेळ बाकी आहे. अविनाश भारद्वाज रबाडाला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय, तर स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. 77 आहेत. 4 फलंदाज बाद. पुढचा बॉल खोलातला बॉल होता. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. सिंगलचा प्रयत्न. परेश नाटेकर वेगाने धावलाय. सिंगल ही कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न 2 आल्या. तिहेरीचा प्रयत्न झाला. तिसरी ही कंप्लीट होईल. 3 आल्यात. हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी ये क्या हुआ. धावा आल्या ते एकंदरीत 3. संघाची धावसंख्या 80. अंपायर्स बॅटला बॉल बरंच झाला होता का? 22च्या धावा होत्या. अर्थात धावा मिळतील ते एकंदरीत 80. 81चं लक्ष या सामन्यामध्ये सेट झालंय. 81 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. काय घडणार, काय बिघडणार? ईच कॉइन इज अ डिफरंट साइड. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला या आवाज ऐकूयात. पुन्हा एकदा कुणालजी दाते सरांचा आवाज ऐकायला मिळेल. आणि बॅटर फोर फिटनेस माने सरकार बॅटर स्टेजच्या समोरूनच मैदानावरती दाखल होतील. राजेजी डेंबे सर. माने सरकार या टीमचे बॅटर आपल्याला रेड कार्पेट एंट्रीसाठी यायचंय. तिथून आपला प्रवेश मैदानाच्या आतमध्ये होईल. चला सलामीची जोडी फोर्स फिटनेस माने सरकार. रेड कार्पेट एंट्री तुमची आहे.
जिल्हा वाळवे तालुक्याला मुक्कामी हॅलो अविनाश भारद्वाज, चला ड्रॉप बॉक्स घेऊन या लवकरात लवकर. चला अविनाश, चला त्वरित या. रबाडासाठी एक स्पेशल गिफ्ट आहे, मला वाटतं कळंबोली वासियांच्या माध्यमातून आज सनस्क्रीन दिली जाणार आहे त्याला. रबाडा या त्वरित. परेश कडकेने गिफ्ट दिलं आहे, सनस्क्रीन दिली जाणार आहे त्याला स्पेशली. दोन्ही फलंदाज आता तयार आहेत. त्यांची ग्रँड एंट्री मैदानामध्ये होईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजेच ज्या ट्रॉफीसाठी तो संघर्ष सुरू आहे त्या ट्रॉफी बरोबरीनेच दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील आणि टार्गेट एक चांगलं सेट झालंय. या मॅच मध्ये सेमी फायनलची लढत आहे. या मॅच मध्ये 81 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. या पायरोज मध्ये शशी जाधव आणि त्याच्या बरोबरीने राहुल जाधव हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. रेड कार्पेट एंट्री, ग्रँड एंट्री, रॉयल एंट्री या दोन्ही खेळाडूंची झाली आहे. सुहास पहिलं षटक हाताळताना इथे पाहायला मिळणार आहे. हीच तर ओळख आहे या स्पर्धेची, प्रत्येकाला एक हक्काचं व्यासपीठ. चला सलामीवीर मैदानामध्ये आलेले आहेत. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. टार्गेट आहे या मॅच मध्ये 81 धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेला संघ माने सरकार फोर्स फिटनेस. रॉयल स्पोर्ट्स कळंबोलीचे संपूर्ण स्वयंसेवक, चला त्वरित या. रॉयल स्पोर्ट्स कळंबोलीचे सर्व स्वयंसेवक आपण व्यासपीठाच्या समोर या. परेश 11 आणि रॉयल स्पोर्ट्स कळंबोली आणि प्रेक्षक वर्ग. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. विशेष करून आम्ही आज आभारी आहोत हिरवळ फार्मचे सर्वेसर्वा संजयजी चौधरी साहेब. हिरवळ फार्म ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला प्रमुख योगदान देखील लाभलेलं आहे आणि त्यांचे आम्ही विशेष करून आभारी आहोत. पहिला बॉल बॉटम हँडचा वापर, परंतु डीप मध्ये झेल सुटलाय. पहिल्या डावामध्ये देखील झेल अनेक सोडले गेलेत. याही डावाची सुरुवात झेल सुटल्यानंतरच झालेली आहे. कॅच ड्रॉप, जीवदान मिळालंय. रोशन साळुंखे चीता तिथे होता, परंतु सध्या तरी मात्र कॅच ड्रॉप करत असताना पाहायला मिळालाय. दोन बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलमध्ये 2 धावा फलकावर लागल्यात. एक सोपा झेल तिथे सोडण्यात आलाय, त्याच्यामुळे ते जीवदान मिळतंय. राहुल आणि शशिकांत जाधव ही जोडी मैदानामध्ये. फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये मिड विकेट सेट केला. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. आकाशची चांगली फिल्डिंग. तीन बॉल मध्ये 3 धावा. आतापर्यंत संयमाची सुरुवात आहे माने सरकार फोर्स फिटनेसची. चांगला फटका, बैठक, बॉल सीमा पार येतोय. स्क्वेअर लेग सीमा रेषा पलीकडे. वजनदार दमदार षटकार. चला पुन्हा एकदा प्रेक्षकांना विनंती आहे, ज्यांनी कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे आपल्या 2 व्हीलर्स पार्क केलेले आहेत
त्या सर्वांना ही शेवटची विनंती आहे की आपण टू व्हीलर्स त्या ठिकाणाहून हलवायचे, कारण आमदार साहेबांचं काही क्षणातच या ठिकाणी शुभागमन होते. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारावरती आणि त्याचबरोबर आमच्या समालोचन कक्षाच्या ठीक समोर मागच्या बाजूला ज्या टू व्हीलर्स पार्क करण्यात आलेल्या आहेत त्या सर्व गाडी मालकांना विनंती आहे की आपण आपले टू व्हीलर्स त्या ठिकाणाहून हलवायचे आहेत. त्याचबरोबर आयोजन समितीचे सर्व आमचे व्हॉलेंटियर्स यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचाच्या समोर एकत्रित यायचं आहे. रॉयल स्पोर्ट्सचे सर्व आमचे स्वयंसेवक यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचाच्या समोर यायचं आहे. परत एक वेळेला एक बैठक फटका बॅटला स्वाईप करून पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. शशिकांत जाधवच्या बॅटमधून आणखीन एक दिमागदार चौकार. सोडलेला झेल जखमेवर मीठ चोळल्यासारखा राहणार आहे. या मॅच मध्ये शून्यावर झेल सोडला आणि त्याच्यानंतर थांबलेलाच नाहीये. फलंदाजी करत असताना शशिकांत जाधव त्याच्या बॅटमधून असे फटके पाहायला मिळालेत. मागचा पाय वाकवला, बैठक स्लॉक स्वीप करत असताना बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. त्याने त्या क्षेत्रामध्ये चौकारांची आतिषबाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली आहे. 17 धावा पहिलं षटक संपलंय. रिक्वायर रन रेट 12.80 आहे. 81चं टार्गेट आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात धडाक्यात राहिली आहे या मॅचची. माने सरकार फोर्स फिटनेस या संघाची सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आयुष मेहता या गोलंदाजाने मला इम्प्रेस केलंय. कारण हा जो गोलंदाज आहे कमी वयाचा तर आहेच, परंतु त्यातल्या त्यात चांगला फिरकीपटू आहे. बॉल चांगले फिरवतो. त्याच्याकडे लेग ब्रेक आहे, ऑफ ब्रेक आहे, गुगली आहे. पहिला बॉल गुगली टाईप आतमध्ये आला आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. चांगला झेल टिपलाय नाना यांनी. फलंदाज राहुल जाधव आउट. चेक. समालोचन कक्षाच्या पाठीमागे जेवढी बाईक आहेत ना, कृपया लवकरात लवकर त्या बाजूला पार्क करा. समालोचन कक्षाच्या पाठीमागे जी काही बाईक्स पार्क करण्यात आल्यात लवकरात लवकर आपण बाजूला पार्क करा. हॅलो, मी दिनकरजी पोपेटे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय गणेशजी कडू साहेब यांचा सन्मान करायचा आहे. सन्माननीय गणेशजी कडू साहेब, मी दिनकरजी पोपेटांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. हिरवळ फार्मचे ओनर संजय चौधरी साहेब यांच्या वतीने आज संपूर्ण या आपल्या कमिटीला सगळ्यांना प्रेक्षकांना चहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हा 4था दिवस आहे. बॉल हवेत आहे. यावेळेला पॉइंट कव्हर पॉइंट मध्ये थोडा वेळ हवेत होता, तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 18. सिंगल डबलने धावा येत आहेत, परंतु जो झेल सोडलाय पहिल्याच ओव्हरमध्ये शून्यावर शशिकांत जाधवचा, तो मात्र महागडा ठरू शकतो या मॅच मध्ये. आयुष मेहता, मी मगाशी देखील उल्लेख केलाय, हा जो खेळाडू आहे हा बॉल चांगले फिरवतो, बॉलवर बोट चांगली फिरवतो, फिल्डिंग मध्ये सातत्याने बदल करताना पाहायला मिळतो, कारण त्याला माहिती आहे कमिटमेंट द्यावं लागेल. हा जो अनुभव आहे तुम्हाला याच मोठमोठ्या स्पर्धांमधून येत असतो. ज्या वेळेला तुम्ही घरच्या मैदानावर घरची स्पर्धा खेळता, मानाची सन्मानाची स्पर्धा खेळता, त्यावेळेला तुमचा परफॉर्मन्स चांगला पाहिजेच. बरोबर टप्प्यावर डिफेन्सिव्ह फटका संयमी ते दाखवलाय. सनी गावस्कर नेहमीच म्हणतात चांगल्या बॉलचा सन्मान करणं आणि खराब बॉलचा समाचार घेणं हेच क्रिकेटचं खरं परिसूत्र आहे. त्याच्यावर जर तुम्ही खरे उतरलात तर धावा खोऱ्याने होतात बॅटरच्या खात्यात. आता मात्र चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर मधून निघालाय बॉल, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, आणि त्या बॉलवर लिहिलं गेलंय सी यू लेटर. कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. हाच तर संयम आहे. मागच्या बॉलला सन्मान,
आणि त्यानंतर आक्रमण ऑन साइडला स्लॉक करण्याचा प्रयत्न, बॅटचा एकदम खाली लागतो, आतमध्ये लागतो, एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न प्रचंड वेगाने, दुसरी धाव देखील इथे कंप्लीट होत असताना शशिकांत जाधव सध्या मैदानामध्ये चांगली बॅटिंग करतोय. 7 बॉलमध्ये 21 धावांची खेळी त्याने आतापर्यंत साकारली आहे आणि त्याचमुळे स्ट्राईक रेट जर तुम्ही पाहिला तर 300च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. 81 या बलाढ्य लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. लक्ष मोठे आहे, परंतु म्हणतात ना शेवटपर्यंत लढणाऱ्याचा विजय होतो, रडणाऱ्याचा नाही. आणि त्यामुळे आता इथे लढावं लागेल. पुढचा बॉल बॅकफुटला जात असताना अपरकट, गलीमधून बॉल निघेल. आता थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत आणि ओ हो काय प्रयत्न होता. 3 धावा इथे मिळताना दिसतील. ट्रिपल 3 धावा इथे ऍड होतात शशिकांतच्या खात्यामध्ये. ट्रिपलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 27. यस, पाण्याची मागणी. मी लक्ष बदल प्रेक्षक वर्गाचं जे काय लकी ड्रॉचे कुपन आपण दिले होते ते टाकण्यासाठीचा जो वेळ होता तो आता संपलेला आहे. कोणी व्यासपीठाच्या जवळपास येऊ नका. लकी ड्रॉचे कुपन स्वीकारले जाणार नाहीत आता. (27 रन 27 धावा). 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवर प्ले समाप्त. रिक्वायर रन रेट देखील तेवढाच आहे 13.50. 81 पर्यंत जर मजल मारायची असेल तर असाच खेळ करणं गरजेचं आहे. आणि सध्या तरी त्याच सरासरीने 2 ओव्हरमध्ये 27 धावा झालेल्या आहेत. एक फलंदाज बाद आहे राहुल जाधव. मंगेश मैदानामध्ये आलाय. 1 धाव त्याच्या खात्यामध्ये. 300च्या स्ट्राईक रेटने शशिकांत जाधवची फलंदाजी सुरू आहे, ज्याचा झेल सुटला होता 0वर. आणि त्यानंतर विश्व निर्मिती केली जाऊ शकते त्याला माहिती आहे. 0चा शोध तसा भारतीयांनीच लावला आणि त्याचमुळे 0तून कशा पद्धतीने फिनिक्स पक्षाप्रमाणे आपण भरारी घेऊ शकतो हे भारताने जगाला दाखवलंय. आणि त्यामुळे या मॅचची कहाणी बदलेल, नक्की बदलेल. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, प्रचंड दर्दी प्रेक्षकांची गर्दी. 3रं षटक. बॅटची आतमधली कडा विकेट कीपरच्या हातात डॉट इथे पाहायला मिळतोय. परेशने सुरुवात चांगली केली आहे या षटकाची, कारण परेश गोलंदाजी करत असताना ज्या वेळेला रिलीज करण्यासाठी बॉल येतो क्रीज मध्ये त्यावेळेला थोडासा पॉज घेतो आणि नंतर बॉलला रिलीज करतो. परेश परत एक वेळा तयार. मगाशी ज्यावेळेला मी कॉमेंट्री बॉक्समध्ये आलो मला असं वाटलं की परेश फक्त तिथे बॉल टाकत जात असताना थांबेल, परंतु त्यानंतर तो रिलीज करतो. चांगला बॉल, कटर टाकलाय, अपील करतायत, स्पष्ट नकार येईल आणि तेच तरी ते दाखवत असताना शशिकांत की हा बॉल बरोबर वळवला, त्याने बोटांची जादू दाखवली आणि हा डॉट बॉल येतोय. हात ऍक्शन रिप्ले पहा कसा बॉल वळलाय बघा. लेग कटर, सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट. धावा झाले 27. फुल टॉस आणि आता फुल टोल वसूल केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शशिकांत जाधवने दिला या बॉलवर बॅटचा दणका. खुश होऊन पाहतायत स्वर्गातून रंबा, उर्वशी आणि मेनका. स्लॉक स्वीपचा प्रयत्न आहे, बॉल मागे चाललाय, तोपर्यंत धाव मिळणार नाही. डॉट बॉल. टीमची धावसंख्या 33. कळंबोली प्रीमियर लीग आहे त्याच्यामुळे रंबा, उर्वशी, मेनका सगळ्या अवतरतील. परत एक वेळा फुलर लेनचा बॉल होता. लगातार डॉट बॉल इथे येत आहेत, परंतु आता एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे. काय करतात, हो नाही करता करता शेवटी चालत चालत ती धाव पूर्ण केली जाते. या ओव्हर मध्ये एक षटकार आला. टीमची धावसंख्या 34. 81च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 6 षटकांची सेमी फायनल तुम्ही पाहताय. कळंबोली प्रीमियर लीगची 6वं पर्व यातच सर्व आहे.
करंट रन रेट 12चा, रिक्वायर रन रेट ऑलमोस्ट 15चा तर या मॅच मध्ये झालाय. शेवटचा बॉल या षटकातला. फील्ड प्लेसमेंट मध्ये बदल होत असताना एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये, पॉइंट डीप मध्ये, स्क्वेअर लेग डीप मध्ये, मिड विकेट डीप मध्ये, लॉंग ऑन. खोलवा टप्प्याचा बॉल होता. बॅटचा चेहरा लवकर क्लोज केला, त्याच्यामुळे बॅटच्या कडेला लागून बॉल गेला फ्लाय स्लिप मध्ये. धाव मिळणार नाही. डॉट स्ट्राईक ठेवेल आता शशिकांत. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 34 आणि आता या मॅच मध्ये धावा करायच्या येणाऱ्या 18 बॉल मध्ये 47. बॉल मध्ये 47 धावांची आवश्यकता. पाहतोय सांगली, सातारा, कोल्हापूर रन हवेत आता भरपूर, कारण 47 पर्यंत पोहोचायचं असेल तर आता आक्रमण केल्याशिवाय पर्याय नाहीये. त्याच्यामुळे आक्रमण करावं लागणार आहे. टाळी एका हाताने वाजत नाहीये. शशिकांतच्या बरोबरीने मंगेशला देखील मोठे फटके सजवावे लागतील, परंतु आयुष मेहता हा जो गोलंदाज आहे प्रत्येक वेळेला तुमच्या समोर एक वेगळं चॅलेंज निर्माण करेल. फार एंडने त्यानेच गोलंदाजी चांगली केली आहे. 10 धावा मागच्या ओव्हरमध्ये 1 विकेट त्याने घेतली आहे आणि त्याचे बॉल ज्यावेळेला गुगली टाकतो त्यावेळेला झपकन आतमध्ये येतात रायटी बॅटरच्या विरुद्ध. करंट रन रेट 11.33, परंतु शशिकांत आहे. शशिकांतने उचललाय बॉलला, हवेत आहे चान्स. अक्षयचा कॅच, फलंदाज बाद. आयुष मेहता जल्लोष करतोय. विकेट आली आहे. जो खेळाडू महत्वाच्या भूमिकेमध्ये होता, त्याचा रोल होता की शेवटपर्यंत टिकेल, मोठे फटके मारेल, परंतु तसं झालेलं नाहीये. स्लॉट मध्ये बॉल होता, प्लॉटच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल फिरवला देखील होता, त्यामुळे स्लाइस झाला बॅटवर आणि टायमिंग फसलं. डीप मध्ये काय जजमेंट होतं. चांगला झेल. कळंबोली प्रीमियर लीग 6वं पर्व 2026 भारताचा प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून आज फायनल डे, शेवटचा दिवस या स्पर्धेचा. ग्रँड फिनाले थोड्याच वेळात तुमच्या भेटीला. त्याच्या अगोदर सेमी फायनल तुम्ही अनुभवताय, ज्या सेमी फायनल मध्ये 81च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे माने सरकार फोर्स फिटनेस या टीमला. डॉट बॉल. रामदास शेवाळे प्रतिष्ठान या टीमच्या विरुद्ध खेळत असताना माने सरकार फोर्स फिटनेस हा संघ थोडासा पिछाडीवर चाललाय आता या मॅच मध्ये. शॉर्ट बॉलचा वापर. बॉल हवेत आहे, फिल्डर आहे तिथे, हवा आहे त्या बाजूला. ओहो, प्रयत्न चांगला होता, परंतु शेवटी बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. पंचांचा इशारा, षटकार. रोशनने तो प्रयत्न दाखवला, परंतु शेवटी अपयश आल्याने त्यामुळे धावा मिळताना दिसतील 6. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 40 41 धावांची अजूनही गरज आहे. अर्ध्या धावा झाल्यात. बॅटची कडा, त्यानंतर मात्र विकेट किपरच्या मागे बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल तिथे मिळताना दिसेल. फाईन लेगचा खेळाडू लवकर बॉल पर्यंत पोहोचलाय, कारण उलटा फटका मारण्याचा प्रयत्न होता. सुफियांचं चांगलं क्षेत्ररक्षण. टीमची धावसंख्या 41. आता एक्झॅक्ट 40 धावांची गरज आहे. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू 40 धावा. ऑलमोस्ट 17ची सरासरी ते गाठायची आहे. ज्या पद्धतीने हा सामना इथे रंगतोय, 17.14ची सरासरी गाठावी लागणार आहे माने सरकार फोर्स फिटनेसला. पुढचा बॉल.
आयुष मेहताचा हाफ ट्रॅकर होता, उडवलाय बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय, तिथे फिल्डर थांबला, परंतु तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसेल. या एका धावेच्या मदतीने धावा झालेल्या आहेत 42. 13 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉलवर 3चं समीकरण, प्रत्येक बॉलवर या 3 धावा पाहिजेच बॅटिंग करणाऱ्या टीमला. रिक्वायर रन रेट झपाट्याने वाढतोय. काय माहित, सकाळी ज्या वेळेला कॉमेंट्री करत होतो त्यावेळेला म्हटलं होतं पिवळ्या रंगाच्या जर्सीमध्ये खेळणारे खेळाडू चांगली कामगिरी करतील, आणि तसं झालंय आतापर्यंत. पण अजूनही फायनल बाकी आहे, आई सामना बाकी आहे. फुल टॉस, बॉल हवेत आहे, स्क्वेअर लेग खाली, झेल टिपलाय परेशने. फलंदाज अंकित रावत आउट. स्क्वेअर लेग मध्ये अप्रतिम झेल टिपण्यात आलाय. फलंदाज बाद होतोय आणि त्याचमुळे दबाव आता वाढलाय फोर्स फिटनेस मानेस सरकार या टीमवर. कारण आता 12 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. 12 बॉल 39 रन. चला सामना थोडासा स्पीडअप करा, कारण याच्यानंतर फायनल मॅच आपल्याला खेळवायची आणि ती देखील सूर्यप्रकाशात होणे गरजेचं आहे. जास्तीत जास्त षटकांची अपेक्षित आहे, त्याच्यामुळे थोडीशी घाई करा, फास्ट क्रिकेट खेळत राहा. फायनल मध्ये पोहोचलेला संघ आहे माऊली मित्रमंडळ. पहिल्यांदा प्रवेश मिळवलाय 6व्या पर्वामध्ये या कळंबोली प्रीमियर लीग मध्ये, आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये घवघवीत यश. कारण प्रयत्न तसे केलेले आहेत, खेळ तसा दाखवलाय माऊली मित्रमंडळने. आणखीन एक डॉट बॉल. या ओव्हरची सुरुवात परेशने डॉट बॉलने केली आहे. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. संघर्ष करायला पाहिजे, मारायला पाहिजेत मोठे फटके, कारण असा सामना सोडून चालणार नाहीये. 11 बॉल 39 धावांची गरज. जिथे माऊली मित्रमंडळ संतोष मदने आणि टीम व्यासपीठाजवळ या. संतोष मदने आणि टीम संपूर्ण संघ या. फुल टॉस होता, डाऊन दी ग्राउंड फटका सजवलाय, लॉंग ऑन, प्रयत्न सुरू आहे, बॉल चाललाय सीमा पार, चौकार इथे मिळताना दिसेल. 4 धावा. रोशनचा हा प्रयत्न होता, शेवटी अपयश, आणि 4 धावा आलेल्या आहेत. 35 करायचे 10 मध्ये. परत फुल टॉस आहे, आता फुल टोल बसेल मिड विकेटला, सीमा पार, पंचांचा इशारा, नो बॉल, त्याच्यावर आलाय षटकार. संतोष मदने आणि टीम चला लवकरात लवकर या व्यासपीठाच्या समोर. सात रन आलेले आहेत, 35 पाहिजे होते, आता 10 बॉल मध्ये 28 धावा करायचे आहेत. नो बॉल आणि त्याच्यावर षटकार, म्हणजेच काय 10 चेंडू आणि 28 धावांची गरज. मैदानामध्ये मंगेश ची बॅट आता तळपली आहे. मंगेश बागल, फ्री हिट बॉल. हा बॉल सोडून दिलाय. पंचांना विचारलं वाईड आहे का, सांगितलं पंचांनी यस इट इज वाईड. एक्स्ट्रा रन. आता 10 बॉल 27 धावांची गरज. फ्री हिट कंटिन्यू, कारण इथे अनेक चिमुकले बसले, त्यांना देखील क्रिकेटचं नॉलेज आहे, ते सांगतायत वाईड दिले म्हणजे फ्री हिट कंटिन्यू आहे. आणि आता परत एक वेळा सज्ज आहे फलंदाज मंगेश. प्रत्येकाचं लक्ष असतं क्रिकेटमध्ये, विश्लेषक आहेत क्रिकेटचे अनेक. समोर मारलाय, बॅक टू द बॉलर, फ्री हिट बॉल आहे, रनआउट चान्स आहे, अंडर आर्म थ्रो लागलाय स्टंप वर. फलंदाज बाद, करे कोई भरे कोई, आउट.
चांगला थ्रो आणि तिथे मात्र फलंदाज बाद. 9 बॉलमध्ये 27 धावांची गरज. उलटा रिव्हर्स स्वीप मारलाय, तिथे फिल्डिंग चांगली होते. परत थ्रो आलाय, मात्र एक चुकीचा थ्रो येतोय, बॅकअप मिळतंय. 1 धाव ऍड होईल. 26 धावांची गरज आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 55. 4 फलंदाज बाद. 81च्या लक्ष्याचा पाठलाग होता या मॅच मध्ये. सुरुवात अडखडत झाली, मध्यंतरी काही मोठे फटके आले. मंगेशने देखील काही देखणे फटके सजवलेत. तो मैदानामध्ये खेळतोय. राकेश आलाय नवीन फलंदाज. पडल्यानंतर खाली सरळ बॉल, विकेट कीपरच्या हातामध्ये फुटवर्क नाहीये. राकेश सिंगचं डॉट बॉल इथे येतोय. 7 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. या बॉलवर मोठा फटका पाहिजेच या टीमला. आणि आता थोड्याच वेळात या क्रीडा नगरीमध्ये मान्यवरांचं आगमन होणार आहे, ज्यांची आतुरतेने आपण सगळेजण वाट पाहतोय. ते मान्यवर आता इथे येतील. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. कळंबोली प्रीमियर लीग या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी भाग्यविधाते आमदारकीचा चौकार ज्यांनी ठोकला, दमदार असं व्यक्तिमत्व, मनानं दिलदार, दिसायला रुबाबदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, नेता आमचा शानदार, आदरणीय प्रशांत ठाकूर साहेब आमदार या स्पर्धेच्या माध्यमातून पनवेलचे दमदार कार्यक्षम आमदार आज या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होत असताना पाहायला मिळतात. आगतम स्वागतम सुस्वागतम. कळंबोली प्रीमियर लीग मध्ये आमदार साहेबांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दिलदार असावा लागतो. दिलदार व्यक्तिमत्व असणारं एक प्रभावशाली नेतृत्व आज या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होत असताना पाहायला मिळतात. आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचं आगमन या व्यासपीठावरती होत असताना 6 बॉलमध्ये 26 धावा करायच्या सेमीफायनल मध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल आहे, पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. नुकतंच दमदार असे आमदार सन्माननीय प्रशांत शेट्ट ठाकूर यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. पनवेल विधानसभा क्षेत्राचे चौकट राजा म्हणजेच आपले दमदार असे आमदार, त्यांच्याच बरोबरीने आपण पाहतोय अमरजी पाटील उपस्थित आहेत. फुलर लेनचा बॉल होता, आणखीन एक डॉट बॉल. म्हणजेच काय आता पारडं जड होत चाललेलं आहे या मॅच मध्ये. रामदास शेवाळे प्रतिष्ठानचं 4 बॉलमध्ये 26 धावा आता करायचे आहेत माने सरकार फोर्स फिटनेस या टीमला. बॉल हवेत आहे, फोर्स केलाय, डीप मध्ये फिल्डर सेट आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये फक्त एक सिंगल. आई सामना आता औपचारिकतेच्या दिशेने वाटचाल करतोय. सेमी फायनल ची ही लढत होती आणि फायनल मध्ये प्रतीक्षेत आहेत माऊली मित्रमंडळ. आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब सध्या आपल्या मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात. पनवेल विधानसभा क्षेत्राचे दमदार असे आमदार, चौकट राजा, भाग्यविधाते पनवेल नगरीचे रामशेठ ठाकूर साहेब, त्यांचे चिरंजीव. आणि आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी ते इथे आलेले आहेत. नुकत्याच पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. भारतीय जनता पार्टी ला घवघवीत यश प्राप्त झाले आणि त्यातल्या त्यात आपलेही नगरसेवक आदरणीय कानावकर साहेब निवडून आलेले आहेत. आणि आज त्यांच्या स्पर्धेमध्ये आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब इथे उपस्थित होत आहेत. बॉलच दिसलेला नाहीये फिल्डरला, परंतु आता त्यांना माहिती आहे औपचारिकताच राहिली आहे या मॅच मध्ये. 2 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 2 बॉलमध्ये आता 1 बॉलचा खेळ शिल्लक आणि एका बॉलमध्ये 24 धावा करायचे आहेत. शेवटचा बॉल औपचारिकता शिल्लक आणि ही औपचारिकता इथे पार पाडली गेली आणि फायनल मध्ये दाखल होतोय रामदास शेवाळे प्रतिष्ठान हा संघ
अभिनंदन. आणि आता फायनल मॅच होईल माऊली मित्र मंडळ विरुद्ध रामदास शेवाळे प्रतिष्ठान या दोन टीमच्या दरम्यान. सुहास करे टीम कॅप्टन, चला लवकर या समोर, व्यासपीठाच्या समोर. सुहास करे टीम कॅप्टन, चला लवकर या. सुहास करे संपूर्ण संघ येऊ द्यात, संपूर्ण संघ चला लवकर या. रामदास शेवाळे प्रतिष्ठान संपूर्ण टीम या, संपूर्ण टीम व्यासपीठाच्या समोर या, लवकरात लवकर लवकर या. फायनलची मॅच थोड्याच वेळामध्ये आपण ज्याचा नाणेफेकीचा कौल मैदानाच्या आतमध्ये करणार आहोत. दोन्ही संघ या आपली रॉयल एंट्री, रेड कार्पेट एंट्री पाहायला मिळेल आणि त्यासाठी आपण दोन्ही टीमचं लक्ष देतोय. चला लवकरात लवकर उपस्थित व्हा, व्यासपीठाच्या अगदी समोर या. माऊली मित्र मंडळ आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळणार आहे रामदास शेवाळे प्रतिष्ठान. पनवेलचे भाग्यविधाचे दमदार कार्यक्षम आमदार स्वतः प्रशांत शेठ ठाकूर साहेब यांची उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते.